तर आता काय झालं, भरपूर दिवस झाले मला हे व्हिडिओ बनवणं होता, पण मग बनवायला असं वाटे बनवा का ना बनवा असं होत होतं. पण मग काय राहतं ना, काही गोष्टीची माणसाची हद्दपार होऊन जायला राहती आणि ते मजबुरन माणसाला बोलायला लावते, असं गंमत आहे. तर आता काय झालं, 4 वर्ष झाले आम्ही असेच कागदपत्र भरून राहिलो, तर आपले सडपडचे. तर आता प्रत्येकाला थोडी-थोडी का होईना मदत भेटली पाहिजे आणि ती तर अशी प्रत्येकाला भेटती मदत. पण आमचं काय झालं, आता भरपूर लोक आहे बरं, तसं आमचं म्हणून असं नाही का, असं भरपूर लोक आहे का त्याला अजिबात मदत भेटत नाही. तर नुसते कागद भरू-भरू आणि हे करू-करूच परेशान होईल राहत त्याच्यामध्ये. आता हे मधले लोकं काय करते, ते कागद सरकारपर्यंत पोहोचूच देत नाही ना. कारण की त्याला माहिती राहतं का यायचे कागद कधी दिले त्याला थोडीफार मदत भेटेल म्हणून तरी. मग ते काय करते वाटतं कागद काढून फेकते. अशी कुचित अशी जळकट लोकं राहते ना मच्छरावानी. जसं कोणी म्हणन लगी त्याच्या घरून चाललं तसं त्याचा बाप आहे तो सरकार आणि असं हे करते त्याच्यामध्ये ना आपले कागद एक बाजूला काढून फेकत्या. तो मग म्हणे असं केलं नाही पाहिजे ना, असं गरिबाचं रक्त वळलं नाही पाहिजे, कारण की त्याचं काही जात नाही ते घरून सनी. ते देते सरकार देते थोडीफार मदत एखाद्या टायमाला देते. आता अतिवृष्टी होती किंवा काही होतं तर तर मग त्याच्यामध्ये थोडीफार मदत भेटते. तर त्याच्यामध्ये बी हे लोकं काय करते, मधले लोकं असे भरपूर लोकं आहे का त्याला आता मदत भेटत नाही असं भरपूर लोकं पाहिजे बरं मी. कारण की आम्ही बी जाऊ आणि ते याद्या पाहू परेशान झालो. 4 वर्षापासून नुसते मी म्हणते तुम्हाला कागदच भरणं लावले आम्ही. तर ते काय म्हणते आता येईन तेव्हा येईन, ह्या यादीत येईन, ते यादीत येईन. तर आता लोकही आमचं नाव त्याने यादीमध्ये लागून नाही राहिलं. 4 वर्षापासून नुसतं कागद आणि डबल प्रिंट काढून देतो बरं आम्ही. असं माणसाला आशा राहते ना, तर थोडीफार मदत झाली तर प्रत्येकाला लेकरं-बाळं राहते, प्रत्येकाला आशा राहते प्रत्येक गोष्टीची. तर आता शेती म्हणलं तर थोडीफार तेवढी मदत भेटते. मालाचं तर काय ते आता ते येतच शेतकऱ्याचं शेवटी. पण मग तेवढी मदत कधी भेटली तर तेवढंच लेकरा-बाळाला काम आहे. तर प्रत्येकाला आशा राहत नाही का. मग म्हणे असे कुचित लोकं राहते ना काही की ते काय करतात कागदच काढून फेकतात काय. काही अनपड बी राहते त्याच्यामध्ये त्याला वाचता येत नाही ना, ते काय करतात लगटच आपला कागद बाजूला काढून फेकत असं. त्याच्यानं काय होतं आपला कागद किटवर गेला तेव्हा तर पैसे येईन आणि आपण काय करतो येड्या माणसावानी नुसतं यादी पाहत राहतो. ह्या यादीला नाव येईन, त्या यादीला नाव येईन, पण मग ते नाव काही याचं नावच घेत नाही. असं परेशान होऊन जातं ना माणूस, तर झकमारी करतो आपण. तीनदा काम सोडतो आणि पहिले ते कागद भरायला जातो. म्हणजे चालू झालं केलं की आपलं बी तेच चालू होतं. कागद भरायला जायचं. मग पुढे पास नाही माणूस अजिबात. का काम चालू आहे, काय चालू काम सोडून सनी हातातलं तिथे जातं. पण मग असं केलं नाही पाहिजे. मग म्हणणे असं भरपूर जण, कारण की कसं होतं कोणी आवाज उठवतं, कोणी उठवत नाही. सारखे लोकं राहत नाही ना. जर कधी आता हे तलाठ्याकडे कधी गेलो ना आपण, तर ते तलाठी काय म्हणतो माहिती का? तुमचे कागद दिले आणि तुमचं नाव येऊन जाईल. पण मग नाव येत काय 4 वर्ष लागतात का? एक नाव यायला 4 वर्ष लागतात. तुम्ही सांगा 12 महिने एका वर्षी नाव नाही आलं तर माणूस सभाजून घेईन ना. दुसऱ्या वर्षी तसं, तिसऱ्या वर्षी तसं. तर आम्ही महाराष्ट्र बँकेचं दिलं, पुन्हा मध्यवर्ती बँकेचं दिलं, तर दोनदा नावं दिलं. तरी सुद्धा अजून नाव याचा पत्ता घेतला नाही. तर माणसाची ना बोलायची लगे अशी हद्दपार करून टाकायला लावते लोकांना, मजबूर करते बोलायला. तर असं बोला नाही वाटत, पण मग काय करा मजबुरीमध्ये बोलणंच लागतं ना. त्या तलाठ्याकडे गेलो का तो तसा म्हणतो, मग म्हणे त्या तलाठ्याला पगार नाही का? तर त्यानं कागद स्वतः जमा करायला पाहिजे ना. असे चमचे-चुमचे ठेवतो तो मध्ये आणि चमचे ठेवले की चमचे असे कामं करते मध्ये. तर त्याला काही घेणं, ते काय दुश्मन्या काढते. माय पाहिलं त्याला काय वाटतं आपण याचं काही असं वाकडं करू शकत नाही ना. तर याला पैसे येऊ द्यायचं नाही, त्याला त्याच्यातच खुशी बनवते ते. पण मग एवढी खुशी बनवून काही फायदा होत नाही, कारण की देव काय करतो त्याच्यापेक्षा डबल भरायला लावतो आपल्याला. तर असं कोणासंग असं कुचितपणा करून नाही, कोणाचं गवत नाही. असं प्रत्येक गावात कोणी ना कोणी एक तरी राहतच असं मी म्हणते. तर असं हाही आहे, तर त्याची आहे ना मी हा व्हिडिओ काढणं लावला. तर माणसाच्या जीवाला काहीतरी तळमळ लागली पाहिजे, थोडीफार लाज वाटायला पाहिजे काहीतरी समोरच्याला, का असं करून नाही बा कोणासंग. कारण की कोणाचा असा तळताळा घेऊन काही वाया जात नाही. प्रत्येकाचा तळताळा लागत असतो, कारण की या दुनियामध्ये सारं काही लोकं म्हणतात काही नाही, कोणाचं काही बी केल्यानं काही होत नाही. तसं राहत नाही काही. कारण की देव इटीच करणे नीटीच भरणे असं राहत असतं काही गोष्टीचं. तर देव कोणत्या बी रूपामध्ये बदला घेऊनच घेतो असं राहतं. तर मग म्हणे असं करू नये. आता ते तलाठीकडे ना जाणं आहे मला, पण मग आता काय झालं इतके दिवसाचं असं वाटत होतं ना, का नंतर जाऊ द्या येईन, आता येईन तेव्हा येईन. तर आता बी याद्या येऊ राहिल्या ना, तर असं हद्दपार होऊन गेली मी ते याद्या पाहू. तर असा जीव खवाळला. मग तुम्हाला काय सांगते मी, तर सांगू शकत नाही. असं व्हिडिओमध्ये जे बोलायचं ते बोलू राहिले मी. पण मग माणसाचा जीव ना असा तळमळ करतो मधून सनी काय बोला आणि काय नाही. तर मग म्हणणं आहे तर असं केलं नाही पाहिजे कोणासंग कवत नाही. पण मग आता काय करणं आहे, ते तलाठ्याकडे गेलो ना आम्ही, तर तिथला बी व्हिडिओ काढीन. आता मला तर वाटत नाही ते यादीमध्ये नाव येईन म्हणून सनी. तर पण मग एक आशा राहते माणसाला, 4 वर्षापासून नाही आलं ते आता काय येणार आहे असं राहतं ना. तर मग मी काय करीन, तिथे गेले का तुम्हाला ते तलाठी बी दावणार असे तसे बी तिथला व्हिडिओ काढीन मी.